नमस्कार. कोचरेकर मास्तर या इंग्लिश शिकण्याच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काळ शिकलो. आता त्याच्या पुढे एक पायरी जाऊया. आज आपण काय शिकणार आहोत ते फळ्यावर लिहिलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य आणि स्ट्रक्चर म्हणजे वाक्याची घडण. वाक्य कसं तयार होतं याबाबत आपण थोडक्यात शिकणार आहोत. सो वाक्याची घडण म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे आज आपण शिकणार आहोत. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजेच वाक्याच्या घडणीमध्ये आपल्याला काय काय गोष्टी आवश्यक असतात हे आधी समजून घेऊ. तर पहिली गोष्ट आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट बरोबर ऑक्झिलियरी वर्ब, लेक्झिकल वर्ब आणि मीनिंग. मीनिंग म्हणजे अर्थ. आता हे दोन नवीन शब्द आपल्याला कळलेले आहेत. याचा अर्थ काय ते पहिल्यांदा समजून घेऊया. ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे हे चार शब्द आहेत ज्याने आपलं वाक्य पूर्ण होतं. सेंटेन्स म्हणजे वाक्य, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे कालदर्शक क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद, ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे कालदर्शक क्रियापद. कालदर्शक क्रियापद म्हणजे काय? आज, आता, वर्तमान काळ, झालं, असं आपण म्हणतो. भूतकाळ, घडेल, भविष्यकाळ. तर कालदर्शक क्रियापद म्हणजे ऑक्झिलियरी वर्ब. लेक्झिकल वर्ब म्हणजे ज्यात कृती दिसते, क्रियाशील क्रियापद. मी शिकवते तर शिकवणं, टीचिंग इज लेक्झिकल वर्ब. आणि मीनिंग त्या वाक्याला अर्थ असला पाहिजे. अशा पद्धतीने या चार गोष्टी मिळून एक वाक्य पूर्ण होतं. आपण पुढे जाऊया आणि बघूया. इथे जे वाक्य लिहिलेलं आहे, समजा हे वाक्य आहे वी आर. आता मला सांगा वी आर असं म्हणून वाक्याचा अर्थ लागतोय का तुम्हाला? मुळात हे वाक्य पूर्णच होत नाही. का? वी हा सब्जेक्ट आहे, आर हे ऑक्झिलियरी वर्ब आहे. म्हणजेच काय तर कालदर्शक क्रियापद आहे. पण वी आर नी आपल्याला वाक्याचा अर्थ कळत नाही, वाक्य पूर्ण होत नाही. अजून एखादं वाक्य बघा ज्याच्यात ऑक्झिलियरी वर्ब आहे आणि सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे. शी वॉज, ती होती. अरे पण पुढे काय? काहीच माहिती नाही. ह्याच्यात वाक्य पूर्ण होत नाही. त्यामुळे फक्त कर्ता आणि ऑक्झिलियरी वर्ब असं असताना वाक्य पूर्ण होत नाही. तर पुढे जाऊया आपण. वी लिव्ह हे वाक्य जे आहे, वी लिव्ह आम्ही राहतो. कुठे राहतो, कसे राहतो हे नाही जरी सांगितलं तरी सुद्धा वाक्य पूर्ण होतं. ह्याच्यात काय आहे? वी हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि लिव्ह हे क्रियाशील क्रियापद. याचा अर्थ लेक्झिकल वर्ब आहे आणि लेक्झिकल वर्बने आणि कर्त्याने वाक्य पूर्ण केलेलं आहे. वाक्य पूर्ण म्हणजे काय? त्या दोन शब्दांमुळे आपल्याला अर्थ समजतो. दे रन, ते धावतात. अर्थ कळला. ते कसे धावतात? हळू धावतात, जोरात धावतात, ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. वाक्य पूर्ण होतं का? तर होतं. अर्थ कळतो का? तर कळतो. पण मगाशी मी सांगितलं तसं शी वॉज मध्ये अर्थच कळत नाही. शी वॉज म्हणजे काय? नाही कळत अर्थ. त्यामुळे ऑक्झिलियरी वर्ब आणि कर्ता यामुळे वाक्य पूर्ण होत नाही. पण पुढे जाऊया. शी सिंग्स, ती गाते. अर्थ कळला, वाक्य पूर्ण झालं. कर्ता आणि लेक्झिकल वर्ब ह्या दोघांच्या संयोगाने वाक्याचा अर्थ लागतो, वाक्य पूर्ण होतं. इट ड्रीम्स, ते लहान मूल स्वप्न बघतंय तर इट ड्रीम्स. इट डान्सेस, इट ड्रीम्स, काही असलं तरी सुद्धा वाक्य पूर्ण होतं
आणि अर्थ लागतो, त्यामुळे मिनिंग असणं गरजेचं आहे. जर वाक्याला मिनिंगच नसेल तर त्या वाक्याला अर्थच राहत नाही आणि ते वाक्यच होत नाही. आपल्याला वाक्याची जडणघडण शिकायची. घडण कशी होते तर ह्या 4 गोष्टींनी वाक्याची घडण होते. म्हणजे सब्जेक्ट असा ओळखतो, तो तर महत्वाचा आहे. ऑक्झिलियरी वर्ब हे क्रियाशील क्रियापद आहे, पण क्रियाशील क्रियापद आणि सब्जेक्ट वी आर अर्थ कळत नाही. लेक्झिकल वर्ब म्हणजे कृतीशील क्रियापद आहे. शी स्विम्स अर्थ कळतो, वाक्य पूर्ण होतं आणि वाक्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे, जो इथे शी वॉज मध्ये अर्थ लागत नाही. कळलं तुम्हाला? त्यामुळे ह्या 2 गोष्टींनी अर्थ पूर्ण होतो. आता ह्याच्यामध्ये अजून काय काय येऊ शकतं तर कॉम्प्लिमेंट येऊ शकते. म्हणजेच काय, मी जर असं म्हटलं की विनीत पोचरेकर सर कॉम्प्लिमेंट्स युअर स्टडी, याचा अर्थ त्यांचं टीचिंग, त्यांचं शिकवणं तुमच्या अभ्यासाला पूरक आहे. इथे कॉम्प्लिमेंटचा अर्थ पूरक असा आहे. परंतु कॉम्प्लिमेंट्स म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात येतं की काही गिफ्ट दिली, चांगलं बोललो, तिथे कॉम्प्लिमेंटचं स्पेलिंग काही बदलतं, तिथे आय येतो कॉम्प्लिमेंट मध्ये. हे कॉम्प्लिमेंट म्हणजे हे पूरक. ही कॉम्प्लिमेंट्स टू युअर स्टडीज, तुमच्या अभ्यासाला त्यांचं टीचिंग हे पूरक होतं. तर इथे आता हे वाक्य बघा, ही इज हँडसम. ह्या वाक्यात हे कॉम्प्लिमेंट आहे आणि हे कॉम्प्लिमेंट काय असू शकतं तर ते नाम असू शकतं किंवा विशेषण असू शकतं. नाम मध्ये सर्वनाम येतं, सामान्य नाम येतं, विशेष नाम येतं. पण ही इज हँडसम, ही करता इज ऑक्झिलियरी व्हर्ब, जिथे आपल्याला कालदर्शक क्रियापद म्हटलंय मी तुम्हाला, आणि हँडसम इथे विशेष माहिती दिलेली आहे. ही इज हँडसम, तो सुंदर दिसतो. मुलांना लक्षात ठेवा, पुरुषासाठी कायम हँडसम हे विशेषण वापरलं जातं पुरुषाच्या सुंदरतेला, पण स्त्रीच्या सुंदरतेला मात्र ब्युटिफुल म्हटलं जातं. चुकून सुद्धा ही इज ब्युटिफुल म्हणू नका, त्याचा अर्थ वेगळा होतो. आणि शी इज हँडसम असंही म्हणू नका. बाईला, महिलेला ब्युटिफुल म्हटलं जातं आणि पुरुषाला मात्र हँडसम म्हटलं जातं. तर हे कॉम्प्लिमेंट आहे आणि हे जे आहे हँडसम आहे हे विशेषण आहे. इथे विशेषण वापरलेलं आहे. तो कसा आहे? तो सुंदर आहे. ही करता, परत एकदा सांगते, इज ऑक्झिलियरी व्हर्ब, हँडसम हे कॉम्प्लिमेंट आहे आणि तेच ऑब्जेक्ट आहे. पुढे जाऊया आपण. दे वेअर प्रिझनर्स. प्रिझनर म्हणजे काय? कैदी. इथे काय कोणता आहे? कैदी होते. दे वेअर. वेअर कालदर्शक क्रियापद म्हणजेच ऑक्झिलियरी व्हर्ब. दे करता, प्रिझनर्स कैदी. ते कैदी होते. ते कैदी होते ही माहिती दिली, वाक्याला अर्थ झाला, पूर्ण झालं वाक्य. दे करता, वेअर ऑक्झिलियरी वर्ब, प्रिझनर्स हे ऑब्जेक्ट झालेलं आहे. आता कैदी हे सामान्य नाम, हे नाम आहे, हे विशेषण नाही. दे वेअर प्रिझनर्स ह्याच्यामध्ये प्रिझनर हे नाम आहे. मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट मध्ये दोन्ही गोष्टी असू शकतात, नाम किंवा विशेषण. हँडसम हे विशेषण, पण इथे कैदी हे नाम आहे. दे वेअर प्रिझनर हे नाम आहे. बरोबर. पुढचं एक वाक्य घेऊया. शी वॉज अ नर्स. आता इथे शी करता, वॉज ऑक्झिलियरी वर्ब. आता शी वॉज म्हणजे होती, ती नर्स होती. ती नर्स म्हणजे परिचारिका. ती परिचारिका होती याचा अर्थ ती जेव्हा काम करत होती तेव्हा परिचारिका म्हणून काम करत होती. मी शिकवत होते म्हणजे मी टीचर होते, पण आताही मी टीचर म्हणूनच ओळखले जाणार. सो ती परिचारिका होती, अर्थपूर्ण होतो. परिचारिका हे परत नाम आहे. वॉज ऑक्झिलियरी व्हर्ब आहे. कालदर्शक क्रियापद शी हा परत सब्जेक्ट आहे. वाक्य पूर्ण झालं. त्याच्या पुढचं वाक्य बघूया. वी हॅव बीन
सोल्जर्स फॉर 10 years. हे वाक्य मोठं आहे, ह्याच्यात सगळं तुम्हाला दिसेल. वी हॅव बीन सोल्जर्स फॉर 10 years. आम्ही 10 वर्ष सोल्जर्स होतो. आता वी सब्जेक्ट, हॅव ऑक्झिलियरी व्हर्ब. ऑक्झिलियरी व्हर्ब म्हणजे परत कालदर्शक क्रियापद हॅव बीन. इथे काळ बदललेला आहे. इज वॉटच्या पुढचा काळ गेलाय. वी हॅव बीन सोल्जर्स, परत नाव आलं. फॉर 10 years ही तुम्हाला माहिती दिली. अर्थ पूर्ण झाला वाक्याचा. हे वाक्य पूर्ण आहे कारण ह्याच्यात सब्जेक्ट आहे हॅव बीन, हे कालदर्शक क्रियापद ऑक्झिलियरी वर्ब आहे. सोल्जर्स ही माहिती दिलेली आहे, ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आहे फॉर 10 years. सो वाक्य पूर्ण झालं. आता पुढचं वाक्य बघूया. वी हॅव बीन सोल्जर्स फॉर 10 years. हे वाक्य थोडंसं मोठं आहे. ह्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे पण माहिती कर्त्याबद्दल दिलेली आहे. वी कर्ता सब्जेक्ट, हॅव बीन परत कालदर्शक क्रियापद ऑक्झिलियरी व्हर्ब. सोल्जर्स हे तुमचं सोल्जर्स आम्ही होतो सोल्जर्स फॉर 10 years. सो फॉर 10 years 10 वर्ष सोल्जर्स होतो. ही कर्त्याबद्दल दिलेली माहिती आहे. सोल्जर्स हे नाम आहे आणि त्यामुळे कर्ता, ऑक्झिलियरी वर्ब आणि ऑब्जेक्ट, नाम ह्याच्याबद्दल माहिती देऊन आपल्याला वाक्य पूर्ण झालेलं आहे. त्याहून थोडं पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये पुढच्या वाक्यामध्ये आपण बघणार आहोत कर्ता, ऑक्झिलियरी वर्ब, लेक्झिकल वर्ब आणि कसं वाक्य तयार होतं ते बघू. शी इज स्विमिंग. शी इज स्विमिंग मध्ये शी कर्ता, ऑक्झिलियरी वर्ब इज ती आत्ता पोहते आहे, स्विमिंग कृतीशील क्रियापद, लेक्झिकल वर्ब. अर्थ पूर्ण झाला. ती काय करते? ती पोहते, ती रडते, ती खेळते, ती धावते. अनेक प्रकारे वाक्य होऊ शकतं. इट इज क्राईंग, ते मूल रडतंय. इज परत ऑक्झिलियरी वर्ब, कालदर्शक क्रियापद क्राईंग, लेक्झिकल वर्ब ज्यात कृती कळते, इट करता. वाक्य पूर्ण झालं, वाक्याचा अर्थ लागला. जरा पुढे जाऊन पुढचं वाक्य बघूया. दे आर स्टडीइंग मॅथ्स. थोडं पुढे आलो. दे सब्जेक्ट, आर ऑक्झिलियरी वर्ब, ते अभ्यास करत आहेत. स्टडीइंग लेक्झिकल वर्ब आणि काय स्टडी करतात तर मॅथ्स स्टडी करतात. दे आर स्टडीइंग मॅथ्स. इथे आपण कर्माकडे येतो, ह्याला कर्म असं म्हणतात. ते काय स्टडी करतात? मॅथ्स स्टडी करतात. ते इतिहास, ते मराठी, ते कोणताही विषय शिकत असले तरी वाक्य पूर्ण होतं आणि ह्या कृतीबद्दल माहिती मिळते. दे आर स्टडीइंग मॅथ्स. मॅथ्स ही आपल्याला अधिक माहिती दिलेली आहे. पुढचं वाक्य बघूया. शी इज स्विमिंग. ऑक्झिलियरी वर्ब शी करता, स्विमिंग लेक्झिकल वर्ब. आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे. दोन्ही क्रियापदांचं अवलंबन इथे केलेलं आहे. या पुढचं जर का वाक्य आपण बघितलं, दे आर स्टडीइंग मॅथ्स. इथे दे सब्जेक्ट, आर परत ऑक्झिलियरी वर्ब जे आपल्याला कालदर्शक क्रियापद काल दाखवतात. स्टडीइंग हे आपलं लेक्झिकल वर्ब आहे, कृती दाखवतात. पण आता इथे गंमत बघा. दे आर स्टडीइंग एवढंच जर का मी वाक्य म्हटलं आणि पुढचा शब्द तुम्हाला सांगितला नाही, वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला का? कळला. दे आर स्टडीइंग तुम्हाला अर्थ पूर्ण झाला. मग ते मॅथ्स शिकतायत, मराठी शिकतायत, इतिहास शिकतायत, भूगोल शिकतायत का चित्रकला शिकतायत, त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही. पण ही आपल्याला माहिती मिळते तेव्हा ते ऑब्जेक्ट होतं. इथे जे येतं आपल्या लेक्झिकल वर्ब नंतर जे येतं, ऑक्झिलियरी वर्ब नंतर जे येतं ते नाम असतं. पण लेक्झिकल वर्ब नंतर कृतीशील क्रियापदानंतर जे येतं ते ऑब्जेक्ट असतं. पुढचं वाक्य बघा. दे आर प्लेइंग. अर्थ कळला तुम्हाला? कळला.
इथे कृतिशील क्रियापद आहे. कृतिशील क्रियापदानंतर जो शब्द येतो दे आर प्लेइंग कार्ड्स, दे आर प्लेइंग चेस. वाक्य आपलं आहे दे आर प्लेइंग चेस. ते चेस असू दे, कार्ड असू दे, इथे वाक्याचा अर्थ आपल्याला पूर्ण येतो. परंतु चेस ही तुम्हाला अधिक माहिती सांगितली जाते. चेस हे ऑब्जेक्ट आहे, याला कर्म असं म्हणतात. ते ह्या क्रियापदाला माहिती सांगतात. आपण ह्या क्रियापदाला लेक्झिकल व्हर्बला जेव्हा प्रश्न विचारतो दे आर प्लेइंग व्हॉट, चेस. दे आर प्लेइंग कार्ड्स, तो व्हॉट, कार्ड्स. पुढचं वाक्य बघा, शी वॉज डान्सिंग कथक. आता परत तेच, कथक जर का आपण नाही लिहिलं तर शी वॉज डान्सिंग. इथे काय बदलला, शी वॉज, ऑक्झिलरी वर्ब आहे वॉज, काय बदलला, डान्सिंग कृतिशील क्रियापद, लेक्झिकल वर्ब, अर्थ आला. शी सब्जेक्ट, शी वॉज डान्सिंग अर्थ कळतो, पण शी वॉज डान्सिंग नॉट भरतनाट्यम, शी वॉज डान्सिंग कथक. माहिती दिलेली आहे. कृतिशील क्रियापदानंतर जो शब्द येतो तो नेहमी कर्म असतो, त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. आणि ऑक्झिलरी वर्ब नंतर ही इज हँडसम, त्याच्यानंतर जो येतो ते नाम असतं. आणि इथे ह्या विषयी, ह्या क्रियापदाविषयी ऑक्झिलरी वर्ब नंतर विशेषण किंवा नाम जे काही त्याला कॉम्प्लिमेंट. ऑक्झिलरी वर्ब वरती जा. ऑक्झिलरी वर्ब मध्ये ऑक्झिलरी वर्ब नंतर जे येतं ते नाम किंवा विशेषण असतं, ज्याने कर्त्याची माहिती मिळते, त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. हा, तर इथे मी तुम्हाला सांगितलं शी वॉज प्लेइंग कथक. इथे आपल्याला ह्या कृतिशील क्रियापदाबद्दल, लेक्झिकल वर्ब बद्दल माहिती दिली की ती काय प्ले करते, काय डान्स करते, तर ती कथक डान्स करते. मुलांना मगाशी आपण पाहिलं ही इज हँडसम. मी तुम्हाला म्हटलं ऑक्झिलियरी व्हर्ब नंतर जे येतं ते नाम किंवा विशेषण असतं, ते कर्त्याची माहिती देतं आणि ते कॉम्प्लिमेंट असतं, कर्त्याबद्दल कॉम्प्लिमेंट असतं. इथे मात्र कृतिशील क्रियापदाबद्दल माहिती देतात आणि त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. आपण जेव्हा व्हर्बला प्रश्न विचारतो काय, तेव्हा त्याचं उत्तर मिळतं आणि ते असतं ऑब्जेक्ट. थोडंसं पुढे जाऊया. ह्याच्या पुढे आपण शिकणार आहोत ऍडजंट. आता ऍडजंट म्हणजे काय, तर अवांतर माहिती दिलेली असते. आपण खूप अवांतर बोलत असतो, आपल्याला कधी कळत नाही की आपण गरजेपेक्षा किती जास्त बोलतोय. म्हणजे मी शिकवते, तुम्ही काहीतरी तिकडे विचार करताय, लिहिताय, हे सगळं अवांतर चालू आहे. कृती करत असणं वेगळं आणि वाक्यात अवांतर माहिती दिलेली असणं वेगळं. मुलांना लिहून घ्या, मग तू काळ्या वहीत लिहितोय, पिवळ्या वहीत लिहितोय, हिरव्या वहीत, पुस्तकावर, बाकावर, ही सगळी अवांतर माहिती झाली. तर इथे आपण असा शब्दसमूह किंवा अशी फ्रेज जी लोढणं असतं, लोढणं, वाक्याबरोबर आलेली गोष्ट असते, ती वाक्याबरोबर वाहत येते ती गोष्ट, त्याला आपण लोढणं म्हणतो आणि त्यालाच इंग्लिशमध्ये ऍडजसंट असं म्हणतात, ऍडजंट असं म्हणतात. ऍडजंट म्हणजे वाक्यात दिलेली इतर माहिती. आता हे वाक्य बघा, दे आर स्टडीइंग इन द नाईट अंडर स्ट्रीट लाईट. आता केवढं मोठं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. सगळ्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला का? दे आर स्टडीइंग, ते अभ्यास करतायत. इन द नाईट, रात्रीच्या वेळेला अभ्यास करतायत. कसा अभ्यास करतायत? अंडर स्ट्रीट लाईट, स्ट्रीट लॅम्प म्हणजे रस्त्यावरच्या दिव्याखाली रात्रीच्या वेळेला ते अभ्यास करत आहेत. इतकी माहिती त्यात दिलेली आहे. आता ही जर माहिती दिली नाही तर वाक्याचा अर्थ लागतो का? आपलं महत्वाचं काय आहे? मिनिंग, वाक्याचा अर्थ कळला पाहिजे. तर दे आर स्टडीइंग, दे सब्जेक्ट, आर अगेन ऑक्झिलियरी वर्ब, कालदर्शक क्रियापद, स्टडीइंग लेक्झिकल वर्ब, कृतिशील क्रियापद आहे. इन द नाईट, अंडर स्ट्रीट लॅम्प, ही सगळी अवांतर माहिती आहे, ज्यामुळे आपलं वाक्य जरी मोठं झालं तरी ते इथे अर्थ त्याचा पूर्ण होतो. दे आर स्टडीइंगला अर्थ पूर्ण झाला. पण ही
जी सगळी माहिती दिलेली आहे त्याला म्हणतात ऍडजंट. हे वाक्यातलं ऍडजंट आहे, वाक्यातली इतर माहिती आहे. ही इज प्लेइंग चेस. मगाशी हे वाक्य आपण पाहिलं, ही इज प्लेइंग चेस. चेस हे अगेन ऑब्जेक्ट आहे, कारण लेक्झिकल वर्ब नंतर आलेलं आहे, कृतीशील क्रियापदानंतर. ही करता, इज ऑक्झिलियरी वर्ब, प्लेइंग लेक्झिकल वर्ब, त्याच्यानंतर आलेलं चेस हे ऑब्जेक्ट आहे. वाक्य खरं तर इथेच पूर्ण होतं, अर्थ कळतो, ही इज प्लेइंग. त्याच्या पुढे आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं, तो काय खेळतो तर तो चेस खेळतो. आणि मग त्याच्याबद्दल माहिती मिळते की फॉर द लास्ट टाइम. ही माहिती गरजेची आहे की तू शेवटच्या वेळेला आता चेस खेळतो, म्हणजे इथून परत तो खेळणार नाही. ही आपल्यासाठी गरजेची आहे, पण वाक्याच्या घडणीसाठी ही माहिती अवांतर आहे. कारण आपण काय शिकतोय तर वाक्याची घडण शिकतोय. वाक्याच्या घडणीत तुम्हाला इथे सांगितलंय सब्जेक्ट पाहिजे, ऑक्झिलियरी वर्ब पाहिजे, लेक्झिकल वर्ब पाहिजे आणि त्याला मिनिंग पाहिजे. म्हणून शी वॉज मिनिंग होत नाही, अर्थपूर्ण होत नाही, हे वाक्य होत नाही. वी लिव्ह अर्थपूर्ण होतो, ते वाक्य आहे, त्याला अर्थ येतो. इथे फक्त कृतीशील क्रियापद म्हणजे लेक्झिकल वर्ब आणि कर्ता आहे. पुढे जाऊन आपण शिकलो ही इज हँडसम, कॉम्प्लिमेंट शिकलो ह्या वाक्यामध्ये, कर्ता, ऑक्झिलियरी वर्ब आणि त्याच्याबद्दल दिलेली माहिती, कर्त्याबद्दल दिलेली कॉम्प्लिमेंट. त्याच्या पुढे जाऊन शिकलो शी इज स्विमिंग, इट इज क्राईंग आणि त्याच्या पुढे जाऊन दे आर स्टडिंग मॅथ्स. म्हणजे परत ऑब्जेक्ट शिकलो, लेक्झिकल वर्ब नंतर आलेली माहिती आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण शिकलो ते ऍडजंट. ऍडजंट म्हणजे वाक्यातली इतर माहिती. वाक्य इथे पूर्ण होतं, दे रन वाक्य पूर्ण झालं, त्यानंतर कॉम्प्लिमेंट, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर ऍडजंट. ऍडजंटला आपलं वाक्य, शेवटचं मोठं वाक्य वाचा, यू विल बी फ्लाइंग. इथे काळ बदलला, यू विल बी फ्लाइंग. म्हणजे काळ फक्त वर्तमान काळ किंवा भूतकाळ असावा लागतो का? नाही, काळ कोणताही असू शकतो. ऑक्झिलियरी वर्ब. वी विल बी फ्लाइंग अ चॉपर. परत फ्लाइंग नंतर आले त्यामुळे हे ऑब्जेक्ट आहे. अ चॉपर, हेलिकॉप्टर आपण उडवणार आहोत. ओव्हर अ बॅटलफील्ड, युद्धभूमीवर. आणि कुठे तर इन द एनिमी एरिया, शत्रूच्या एरियात जाऊन आपण युद्धभूमीवर हेलिकॉप्टर उडवणार आहोत. वाक्यात भरपूर अवांतर माहिती आहे. ऍडजंट आहे, वाक्यात वी कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, विल बी ऑक्झिलियरी वर्ब आहे, कालदर्शक क्रियापद आहे, फ्लाइंग लेक्झिकल वर्ब आहे आणि कृतीशील क्रियापद आहे. आणि ही सगळी माहिती ऍडजंटनी दिलेली आहे. अवांतर माहिती, वाक्याचा अर्थ आपल्याला लागतो, इथे आपलं वाक्य पूर्ण होतं. तर मुलांनो, इंग्रजी जरूर शिका. चांगलं इंग्रजी शिकायलाच पाहिजे. चुकीचं इंग्रजी अजिबात शिकू नका आणि चुकीचं इंग्रजी बोलूही नका. त्यासाठी कोचरेकर मास्टर हा YouTube चॅनल सातत्याने बघत राहा, शिकत राहा. जरूर शिका, इंग्रजी चांगलं शिका, जरूर शिका, पण इंग्रज बनू नका. धन्यवाद.